मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसलाय। काही मुंबई पुणे एक्सप्रेस ज्या आहेत त्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय। उल्हास नदीच्या पातळीत वाढ झाल्याने एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे डेक्कन क्वीन, प्रगती या ज्या काही रोज धावणाऱ्या मुंबई पुणे दरम्यानच्या एक्सप्रेस आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। अपडेट जाणून घेऊयात, अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, सध्या पावसाची काय परिस्थिती आहे आणि या परिस्थितीचा मध्य रेल्वेवर कसा परिणाम होतोय? तिन्ही मार्गाच्या लोकल असतील, एक्सप्रेस देखील असतील, यावर काय परिणाम पाहायला मिळतोय? दीपक, मध्य रेल्वेच्या त्याच स्पॉटवर मी आहे ज्या ठिकाणी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकलेली होती। माझ्या बाजूला जर पाहिलं तर पाऊस प्रचंड अजूनही सुरू आहे आणि या प्रचंड पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला हा रेल्वे ट्रॅक, तर रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे अगदीच बाजूला असलेलं उल्हास नदीचं पात्र, याच्यामुळेच या स्पॉटवर दरवर्षी पाणी साचतं आणि हा एक डेड स्पॉट आहे ज्या ठिकाणी लोकल अडकू शकतात। त्यामुळेच आता मध्य रेल्वेने निर्णय घेतलेला आहे। ही जी पाण्याची पातळी आपण बघितली, ती पाण्याची पातळी वाढू शकते आणि त्यामुळे ज्या लोकल आहेत किंवा एक्सप्रेस आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा अडकू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या जर आपण पाहिलात तर लोकल सुरू आहेत। 50 किमीच्या स्पीडने सध्या लोकल या बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान चालत देखील धावत आहेत। पण जर पाणी वाढलं तर प्रॉब्लेम होईल। त्यामुळे मुंबईवरून पुण्याला जाणारी आजची डेक्कन क्वीन एक्सप्रेस, आजची प्रगती एक्सप्रेस आणि पुण्यावरून मुंबईला येणारी इंटरसिटी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आलेली आहे। त्याच प्रकारे उद्या सकाळी पुण्यावरून मुंबईला येणारी जी डेक्कन क्वीन एक्सप्रेस आहे ती रद्द केलेली आहे, प्रगती एक्सप्रेस रद्द केलेली आहे आणि मुंबईवरून पुण्याला जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस देखील रद्द केलेली आहे। सध्याची ही पाण्याची पातळी आहे ती पाण्याची पातळी कमी होईल असा अंदाज सांगितला जातोय, कारण की आता ओहोटी सुरू होईल आणि त्यामुळे नदीपात्रातलं आणि उल्हास नदीचं जे पाणी आहे ते समुद्रात जाण्यास सुरुवात होईल। त्यामुळे पाण्याची पातळी ही कदाचित कमी होईल, पण पाऊस अजूनही प्रचंड आहे, थांबत नाहीये। अगदी काल रात्रीपासून प्रचंड पाऊस पडतो या संपूर्ण भागामध्ये, म्हणून आज सकाळपासून एवढी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आधीच रस्ते वाहतूक बंद आहे, कल्याण ते कर्जत मार्ग बंद आहे, त्यातच लोकल बंद पडू नये याचे प्रयत्न आणि यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हे मध्य रेल्वेकडून सध्या केले जात आहेत। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।